संगमेश्वर शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातलाय। संगमेश्वर एसटी बस स्थानकाजवळ देवरुख मार्गावर असलेल्या 3 दुकानांचं कुलूप फोडून अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आणि या चोरीच्या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। अज्ञात चोरट्यानं मोबाईल दुकान, कोल्ड्रिंक्स दुकान आणि अलिशान बिर्याणी या 3 दुकानांना लक्ष्य केलं। यामध्ये राजेश तुकाराम आंबवकर यांच्या मालकीच्या मोबाईल दुकानातून सुमारे 51,499 किमतीचा मोबाईल साहित्याचा माल लंपास करण्यात आला। त्यांनी याबाबत संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली। अन्य 2 दुकानदारांनी मात्र तक्रार दाखल केलेली नाही अशी माहिती समोर येतेय। बुधवारी सकाळी दुकान मालक नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघड झाला आणि एका दुकानाचा शटर फोडताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पोलिसांनी या फुटेजच्या आधारे तपास सुरू केलेला असून घटनास्थळी श्वान पथक दाखल झालेलं होतं। मात्र श्वान पथकाला चोरट्यांचाही कोणताही ठसा सापडलेला नाहीये। या चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे संगमेश्वर पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय। स्थानिकांनी पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी अशी मागणी देखील केलेली आहे। कोकण कट्टा न्यूज, संगमेश्वर, रत्नागिरी। पहिला याच्यात प्रशांत होता ना बोरकर। गाडीत बसला, गोटवरला संपला विषय। काय